नमस्ते विद्यार्थ्यांनो, नवोदय प्रवेश परीक्षेच्या तयारी करत असताना आपण शब्दतरंग प्रकाशनच्या प्रश्नपत्रिकेतील सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 3 या प्रश्नपत्रिकेमधील गणित विषयाची स्पष्टीकरणे पाहणार आहोत. चला तर पाहूयात. सराव संच 3 मधील गणित विषयामध्ये दिलेले प्रश्न. सर्वप्रथम पाहूयात प्रश्न क्रमांक 41. पहिल्या 8 अभाज्य प्राईम संख्यांची बेरीज आहे. अभाज्य म्हणजेच काय? मूळ संख्या. आपल्याला माहित आहे पहिल्या 8 मूळ संख्या कोणत्या आहेत तर पहा 2 अधिक 3 त्यानंतरची 5 अधिक नंतर 7 या 10 पर्यंतच्या 4 संख्या झाल्या. नंतर 11 13 17 आणि 19 अशा एकूण 8 संख्या झाल्या. 10 पर्यंतच्या 4 आणि 11 ते 20 पर्यंतच्या 4 8. आता यांची बेरीज विचारलेली आपल्याला. 9 आणि 7 16 आणि 3 19 1 20 आणि 7 27 आणि 5 32 आणि 2 3 35 आणि 2 37. हातचे 3 आणि 1 4 आणि 1 5 आणि 1 6 आणि 1 7 म्हणजे बेरीज काय आली 77. मग असं कुठं आहे तर आपल्याला पर्याय क्रमांक ए मध्ये दिसत आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए. यानंतर पाहूयात 42वा प्रश्न. काय आहे प्रश्न पहा. 499 गुणिले 51 अधिक कंसात 777 भागिले 23 आलं लक्षात. आणि हा प्रश्न आपल्याला आणि इथं म्हटलंय खालील विधानाचे अंदाजे मूल्य शोधून काढा आणि ते पण कसं पूर्णांकामध्ये असलं पाहिजे. आलं लक्षात. तर पाहूयात आपण हे कसं उदाहरण सोडवायचं ते. तर तुमच्या लक्षात येईल की अगोदर आपण कोणती क्रिया करत असतो तसं तर गुणाकार वेगळी मध्ये बेरजेचं चिन्ह ही क्रिया केली आणि ही केली तरी चालू शकतं असं काही नाही. त्यामुळं समजा ही क्रिया केली आपण तर तुम्हाला पहा 777 ला 23 न भागायचं आहे असंही येईल आडवं आणि असंही केलं तरी तुम्हाला काय अडचण नाही. 23 23 त्रिक 69 पण उरलं काय 17 मधून 9 गेले तर 8 आणि इथं 0 वरून 7 घेतले. 23 त्रिक 69 23 चौक 92 त्रिक होणार बरोबर. 23 त्रिक 69च. मग 17 मधून पुन्हा एकदा 9 गेले तर 8 आणि इथं मात्र 1 त्यानंतर 7 संख्या काय तयार झाली 187. 23च्या पाड्यामध्ये आपल्याला 187 पाहायचं आहे. 23च्या पाड्यामध्ये आपण 187 पाहत असताना 23 बघा 23च्या पाड्यात 23 7 61 23 8 184 म्हणजे 8 पॉईंट देऊ ना. लक्षात आलं. मग आपल्याला 184 वजा करावं लागेल तर 3 राहणार आहे 0 0. आता आपण एक दशांश स्थळापर्यंत ठीक आहे उत्तर आपल्याला याचं जास्त काढण्याची गरज नाही. 33.8 आलेला आहे. आणि यांचा गुणाकार काय 499 गुणिले 51. 1 न जर गुणलं तर इथे 499 येणार आहे. 0 आता 5 न गुणूयात 9 5 45 7 4 9 5 45 4 49 7 4च 5 चौक 20 आणि 4 24 9 9 आणि 5 14ला 4 हातचाला 1 10 4 14ला 4 हातचाला 1 5 आणि 2 म्हणजे 25,449. 25,449 अधिक 33.8. आता इथं आपण काय करणार आहेत यांची बेरीज करणार आहेत. तर बेरीज करताना तुमच्या लक्षात येईल की उभी मांडणी करा येत नसेल तर हे पहा या ठिकाणी आपण उभी मांडणी करूयात. 25,449 आणि त्यामध्ये जर आपण 33.8 मिळवले पॉईंटच्या पुढं 0 तर इथं पहा 8 ला 8 दशांश चिन्ह आणि 9 9 आणि 3 12 हातचाला
1 8 आणि इथं 4 5 ला 5 म्हणजे याचं उत्तर काय आलं तर 25,482.3 3 नाही 8 आहे इथं 8 आहे. मग इथं जर पाहिलं तर आपल्याला हे उदाहरणात सांगितलं की पूर्णांकामध्ये लिहा. मग आलेलं पूर्णांकामध्ये लिहायचं म्हणजे दशांशच्या पुढं हा 8 अंक आहे तो 5 पेक्षा मोठा आहे म्हणजे काय लिहावं लागेल 25,483. मग हे उत्तर येणार आहे पूर्णांकामध्ये. मग कुठं आहे असं 25,483 तर पर्याय क्रमांक सी मध्ये आहे. पण इथे एक चूक होते कधी अगोदरच पूर्णांकात करायचं का काय करायचं ते आपल्या लक्षात येत नाही. तर इथं पहा अगोदर असं जर प्रश्न दिलं पूर्णांकात करून उत्तर सोडवा तर अगोदर करायचं. असं पूर्णांकामध्ये उत्तर काढायचं असेल तर अगोदर क्लिअर क्रिया करा आणि त्यानंतर मात्र पूर्णांकामध्ये रूपांतर करा. यानंतर पाहूया 43 उदाहरण. एका क्रिकेट खेळाडूच्या मागील 27 डावातील धावांची सरासरी 55 आहे. त्याने 28व्या डावामध्ये किती धावा केल्यास त्याची एकूण सरासरी 60 होईल. हे पहा तुमच्या लक्षात येईल की 27 डावातील सरासरी दिलेली आहे. मग 27 डावातील एकूण धावा काढू आपण अगोदर. डावातील एकूण धावा कशा काढतो आपण आपल्याला माहित आहे सरासरीला जेवढे डाव असतील त्यानं गुणतो बरोबर. मग 55 गुणिले 27 बरोबर. इथं आपण गुणाकार करूयात बाजूला. हे पहा 55 गुणिले 27 7 न गुणूयात 7 5 35 7 5 35 आणि 3 38 0 2 न गुणूया 5 दुनी 10 हातचा 1 5 दुनी 10 आणि 1 11 5 8 4 आणि 1 म्हणजे काय आली एकूण धावा किती आल्या त्याच्या 27 डावातील 1485 धावा 1485 धावा. त्यानंतर काय झालं त्याने 28व्या डावामध्ये किती धावा केल्यास त्याची सरासरी 60 होईल. म्हणजे 28 डावातील एकूण धावा किती असायला हव्यात ते पाहूयात. 28 डावातील एकूण धावा किती असायला हव्यात तर जेवढे डाव आहेत 28 त्याला सरासरी किती व्हायला हवी 60 त्यानं गुणावं लागेल. इथं गुणाकार उभा करण्याची गरज नाही 0 6 न गुणूयात 6 48 7 4 6 दुनी 12 आणि 4 16 बरोबर. मग किती धावा झाल्या पाहिजेत 1680 म्हणजे 27 डावातले एकूण धावा किती आहेत 1485 आणि जर त्याची सरासरी 60 व्हायची असेल तर 28व्या डावात एकूण धावा 28 डावातील एकूण धावा किती झाल्या पाहिजे 1680 म्हणजे 28व्या डावात त्यानं किती धावा काढल्या पाहिजेत तर 28 डावातील एकूण धावामधून 27 डावातील धावा वजा कराव्या लागतील म्हणजेच 1680 मधून 1485 वजा करावं लागेल. तर 5 10 मधून 5 कमी केले तर 5 इथं 17 मधून 8 9 शिल्लक राहिली इथं 5 मधून 1 आणि 0 मग किती धावा काढाव्या लागतील त्याला 28व्या डावामध्ये तर 195 धावा. मग असं 195 कुठं आहे तर पर्याय क्रमांक बी मध्ये आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी. यानंतर पाहूया 44वे उदाहरण. पहा उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे एक तार 3.3 मीटर लांब आहे. तिचे 2 तुकडे केले. एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा 15.16 मीटरने मोठा आहे तर मोठ्या तुकड्याची लांबी आहे. हे पहा त्या दोन संख्यांची उदाहरणं एक संख्या दुसरीपेक्षा एवढ्याने मोठी आहे एवढ्याने छोटी आहे असं दिलेलं असतं की नाही त्याच पद्धतीने इथं सुद्धा काही घाबरण्याचं कारण नाही पूर्णांकात दिलं म्हणून. तर अगोदर आपल्याला एकूण तारेची लांबी दिलेली आहे तिचे 2 तुकडे केलेले आहेत आणि एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा 15.16 मीटरने मोठा आहे म्हणजे हा फरक आहे. हा फरक 2 तुकड्यातला फरक त्यापेक्षा मोठा किंवा लहान म्हटलं की तो फरक आहे इथं. मग फरक दिलेला आहे तर आपण काय करत असतो नेहमी एकूण लांबीतून ही म्हणजे ते दोन्ही तुकडीची बेरीज आहे ना. मग एकूण लांबी जी आहे त्यामधून काय करतो फरक वजा करतो म्हणजे काय करायचं
3.3/4 वजा 15/16. हे सोडवताना आपण अगोदर पूर्णांक अपूर्णांकाचा पूर्णांकात करूया. 4 त्रिकोण 12 आणि 3 15/4 वजा 15/16. आता छेद समान आहेत का? नाही. मग आपण काय करतो? छेद समान करतो. म्हणजे याला दोघांचा छेद आपल्याला 16 बनवायचा आहे. आता याच्या पाड्यामध्ये 4 नंबरला, मग 15 चौक 60 वजा याच्या पाड्यात तर 1 नंबरला आहे 15 1 15. त्यानंतर पुढं काय होईल? 60 मधून 15 कमी केले तर 45/16. हे काय आलं? 45/16. आता समान दोन जे तुकडे राहिले त्यातला फरक जो होता आपण वजा केला. 15/16 हा फरक वजा केल्यामुळे दोन समान तुकड्याची लांबी राहिली. दोन समान तुकड्याची. आपल्याला कोणत्या तुकड्याची लांबी विचारली? छोट्या. मग ह्याचे दोन भाग केले की छोट्या तुकड्याची लांबी येणार आहे. छोट्या तुकड्याची लांबी. मग आता हे दोन समान भाग आहेत, त्यांची बेरीज आहे. मग त्याचे दोन समान भाग करण्यासाठी त्याला भागावं लागेल. 45/16 भागिले 2. हे सोडवताना कसं करतो आपण? पहिला पूर्णांक जशाच तसा 45/16 गुणिले छेदस्थानी याचा गुणाकार व्यस्त म्हणजे 1/2. आता आपण बघूयात कटत असेल तर कटूयात, कटतच नाही मग वरच्या वरच्याचा गुणाकार. 45 × 45 आणि 16 दुनी 32. 45/32 असा आलेला आहे. मग आता असा आहे का बघूयात. 32 छेद दिसतोय आपल्याला दोन ठिकाणी, पण 45 असं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आहे. मग आपण पण याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करूयात. तर पहा काय होईल? 32 × 32 किती उरले बाळांनो? 13 उरले. तर अंशस्थानी 13 आणि छेदस्थानी 32. मग 1.13/32 असं कुठं दिसतंय का? इथं 2.11. 1.13/32 पर्याय क्रमांक डी मध्ये आहे. म्हणून उत्तर येणार आहे आपलं पर्याय क्रमांक डी. यानंतर पाहूयात आपण 5वं उदाहरण. 5वं म्हणजेच या ठिकाणचं 45वं उदाहरण. पहा काय आहे? कंसात 15/8 अधिक 3/4 कंस बंद चे 4/7 वजा कंस चौकटी कंसात साध्या कंसात 16/9 गुणिले 24/16 वजा साध्या कंसात 2.2/6 भागिले 7 साधा कंस बंद चौकटी कंस बंद भागिले 4/9. आणि याची किंमत काढायची आहे. जरासं तुम्हाला अवघड वाटतं हे उदाहरण. थोडं पाहायला गेल्यावर आहे, बऱ्याच क्रिया करावायच्या आहेत, परंतु घाबरायचं नाही. पद्धत सोडायची नाही, पद्धतीनं उदाहरण सोडवायचं. आता पहा आपण अगोदर हा कंस सोडवू. तर इथं छेद. आता इथं चे म्हणजे गुणिले. मी या ठिकाणी फक्त गुणिले देऊन घेतलंय. उदाहरण जशास तसं लिहिलेलं आहे. आता आपण पाहूयात हा कंस. वेगवेगळे कंस आहेत, आपण सोडू शकतो एकाच वेळी. या कंसात काय होईल? तर बघा छेद समान करावा लागणार आहे. छेद काय करावं लागेल आपल्याला? 8 बरोबर. आणि मग 8 छेद केल्यावर याच्या पाड्यामध्ये 1 नंबरला आहे 8च्या आणि याच्या पाड्यामध्ये 2 नंबरला आहे. मग 8 1 15 ने 1 ला गुणलं तर 15 अधिक 3 दोन्ही 6. हे ह्या कंसात गुणिलेला गुणिले 4/7 जशास तसं वजा चौकटी कंसात जशास तसं दिलेला आहे. इथं बघा गुणाकार क्रिया आहे. हा वेगळा कंस आहे, हा वेगळा. यांच्यामध्ये वजा चिन्ह असल्यावर काय अडचण येणार नाही आपल्याला. म्हणजे पहा 16ला 16 कटले 16 1 16 16 1 16 9 नंतर भाग जात नाही. तर या दोघाला 3 न जातो. काय होणार? 3 त्रिक 9 3 8 24. आता भाग जातो का? नाही. इथं काय आलं बघा. ह्या कंसामध्ये वर 8/3 नीट लक्ष देत चला. त्यानंतर पहा वजाला वजा चिन्ह. या कंसामध्ये पहा 3 दोन्ही 6 दोन्ही 12 2 14/6 हे भागिले तर गुणिले याचा छेद 1 असतो. 1/7 7 1 7 7 दोन्ही 14 बे 1 बे बे त्रिक 6. अशा पद्धतीने तुमच्या लक्षात येऊ द्या. आणि हा चौकटी कंसबंद हे भागिले चा आपण उलटून गुणिले करूयात लगेच. गुणिले 9/4. आता दुसऱ्या स्टेप्सला बघू. 15 आणि 6 21/8 गुणिले
इथं पहा 4/7 असं आहे, वजा चौकटी कंसात हे 8/3 आणि इथं काय राहिलेलं आहे तुम्हाला माहीत आहे 1 आणि खाली 3 म्हणजे वजा 1/3 हा कंस बंद गुणिले 9/4. आता हा कंस सोडवावा लागेल. इथं कटत असेल तर कटूयात आपण. 7 1 7 7 3 21 4 1 4 4 2 8 म्हणजे 3/2 आलेला आहे. वजाला वजा चिन्ह कंसामध्ये हे सुद्धा आपल्याला सोडवता येते कंसातील. मग छेद समान आहे तर अंशाची वजाबाकी 7/3 आणि पुढं गुणिले 9/4. आता इथं आपल्याला कोणती क्रिया करावी लागेल तर निश्चितपणे आपल्याला अगोदर गुणाकार ही क्रिया करावी लागेल. 3 1 3 3 3 9. आता कटतं का नाही कटत, नाही कटलं तर नाही कटलं का 3/2 वजा वर शिल्लक काय राहिलेलं आहे 7 3 21/4. आलं लक्षात. आता बघूयात आपण छेद सारखा आहे का इथं नाही छेद. मग आपल्याला काय करावं लागेल छेद समान करावा लागेल. मग याला 2 ने गुणावं लागेल. छेद 4 करताना याला 2 ने गुणावं लागेल, याला मात्र 1 नच. 3 1 3 नाही, याला 2 ने गुणायचं आहे. 3 2 6 आणि वजा इथं काय येणार आहे 21 1 21/4. आता हेच सोडवताना आपण कसं सोडवणार बाळांनो तर पहा 21 मधून 6 कमी करावे लागतील आता आपल्याला, बरोबर. 15 पण कसले ऋण 15/4. आता आपण याला पूर्णांक पूर्णांकामध्ये करूया. 4 हे वजाला वजा चिन्ह 4 3 12 उरले 3 अंशस्थानी 3/4 ऋण 3.3/4 असं उत्तर आहे का बघूयात. कुठं ऋण 3.3/4 असं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसत आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. थोडंसं अवघड वाटत असेल तुम्हाला, परंतु अशा पद्धतीचं उदाहरण ऋणमध्ये तुम्हाला शक्यतो येणार नाही, परंतु माहीत असलं पाहिजे ऋण आणि धन संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सुद्धा आपण पाहिलेला आहे. यानंतर पाहूया 46वे उदाहरण. पुढीलपैकी कोणत्या संख्या 6 8 आणि 9 या तीन संख्याच्या गुणितांच्या समान आहेत. 6 8 आणि 9 या तीन संख्यांच्या गुणितांच्या समान आहेत म्हटलं म्हणजे आपल्याला या तीन संख्यांच्या अगोदर काय करावे लागेल तर लसावी काढावा लागेल. तर पाहूयात लसावी काय येतो ते. हे पहा 6 8 आणि 9 यांचा लसावी काढायचा आहे. लसावी काढूयात. तिन्हीला कशानं भाग जातो कशानंच नाही जात. 2 2 न घालूयात. 2 6 2 8 9ला 9 तसंच. त्यानंतर 2 संख्येला आणखी कशानं भाग जातो 3 न जातो. आता 3 1 3 4 तसंच 3 3 9. आता मात्र कोणत्या 3ला नाही 2ला नाही म्हणून एक एक संख्या आपण घेऊया. 3 1 4 तसंच 3 1 3 आणि आता 4. तुम्ही म्हणाल 2 न जातो पण 1 तर राहिल्यानंतर 2 ने घालून काहीच उपयोग नसतो म्हणून 4 न. आता यांचा लसावी बरोबर काय येणार आहे 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 4. 4 त्रिकोण 12 12 त्रिक 36 36 दोन्ही 72. 72 हा काय आला लसावी आला. म्हणजे याच्या पटीत असले पाहिजेत आता सर्व संख्या ज्या पर्यायामध्ये दिलेल्या असतील. तर पहा नीट लक्षात घ्या. तर 72च्या पटीत संख्या सर्व असल्या पाहिजे. 72च्या पटीत असताना आपण 72चा जर पाढा तयार करत गेलो तर तुमच्या लक्षात येऊ द्या 72 1 72 गुणिले 1 72 येणार आहे. 72 गुणिले 2 72 दोन्ही बेदोन्ही 4 आणि 7 दोन्ही 14 144 येणार आहे. 144 पहिल्यात आहे म्हणजे पहिलं सध्या तरी पहिलं येऊ शकतं. पुढं पाडा बघा 72 गुणिले 3 इथं जर पाहिलं तर 3 दोन्ही 6 आणि 7 त्रिक 21 216. आता 216 पण आहे इथं म्हणजे हे सध्या तरी आपल्याला इथं दिसतं आहे. पुढं बघूयात 72 गुणिले 4 आपण पाहूयात तर 4 दोन्ही 8 आणि 7 चौक 28
तिसरी संख्या नाही आणखी 72 गुणिले 5 पाहूयात. 5 जुने 10ला 0, हातच्याला 1, 7 5 35 आणि 1 36. आता त्यानंतर आपण पाहूयात 72 गुणिले 6, 6 दुने 12, हातचाला 1, 7 42 आणि 1 43, 432. 432. त्यानंतर पाहूयात 72 गुणिले 7, 7 दुनी 14, हातचाला 1, 7 7 49 आणि 1 50, 504. त्यानंतर पाहूया 72 गुणिले 8, 8 दोन्ही 16, हातचा 1, 8 7 56 आणि 1 57. त्यानंतर पाहूया 72 गुणिले 9, तर पहा 9 दुने 18, हातचाला 1, 7 9 63 आणि 1 64. आणि 72 गुणिले 10 तर तुमच्या लक्षातच येणार आहे, काय येणार आहे 720. आता इथं जर पाहिलं तर संख्या आपल्याला 144 दिसलेली आहे, 144, 216 पण दिसलेली आहे, पण 246 त्याच्यामध्ये येतच नाही. पहा मग 288 दिसते आहे आपल्याला. त्यानंतर 432 पण या ठिकाणी दिसते आहे. आता या दोन्ही पर्याय 144 पण 246 येत नाही म्हणून हा पर्याय येणार नाही. 288 आणि 432 इथं हे पहा 288 432 हे दिसत आहे, पण आता 864 आहे का 720 इथपर्यंत दिले. तर पहा 72ला जर आपण 11 गुणलं तर काय होईल. 11 दुनी 22ला 2, हातच्याला 2, 11 7 77 आणि 2 79. त्यानंतर 72 गुणिले 12 जर केलं आपण, 12 दुनी 24ला 4, हातच्याले 2, 12 7 84 आणि 2 86, 864. हे पहा इथं 864 पण आहे, म्हणजे पहा 288 आहे, एक इथं 432 आहे आणि या ठिकाणी 864 आहे. म्हणजे उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर येणार आहे. थोडंसं जास्त करावं लागलं. ओके. यानंतर पाहूया 47 उदाहरण. 45 75 आणि 120 यांचा लघुत्तम समापवर्तक म्हणजेच LCM आणि महत्तम समापवर्तक म्हणजे HCF यांची बेरीज आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर मसाव्याने लसावी काढून त्यांची बेरीज करायची आहे. तर आपण काय करणार, 45 75 आणि 120 या तिन्ही संख्यांचा मसावी आणि लसावी काढणार आणि त्यानंतर बेरीज करणार. तर पहा याला कशानं भाग जातो, सगळ्यांना 5ला, बरोबर. 5 9 45, 5 1 5 उरले 2, 5 5 25, 5 दोन्ही 10 उरले 2, 5 20. आता कशानं भाग जातो, 3 जातो. 3 त्रिक 9, 3 5 15, 3 8 24. आता तिन्ही संख्याला कशानं भाग जातो, कशानंच नाही जात तिन्ही संख्याला, म्हणून मसावी बरोबर काय येणार आहे, 5 गुणिले 3 बरोबर 15 आलेला आहे. आता लसावी काढायचं आहे आपल्याला. लसावी काढताना आता 3 संख्याला भाग जात नसेल तर 2 संख्याला भाग घालवावा लागेल. इथं 3 आणि 5 हे मूळ संख्या आहे, त्यांना तर भाग जात नाही 8, मग याला पण भाग जात नाही, म्हणजे या सर्वांचा गुणाकार. इथं काय एकाएकाला घेऊन उगच वेळ वाया घालवायचं नाही. 5 गुणिले 3 हे अगोदरचं अधिक हे 3 गुणिले पुन्हा एकदा 5 गुणिले 8. तर पहा 8 पंचे 40, 4 त्रिकोण 12 म्हणजे बघा 120, 120 त्रिक 12 त्रिक 36 म्हणजे 360. 5 गुणिले 360. आणखी एकदा बघा 8 पंचे 40, 40 त्रिक 120 आणि 120 त्रिक 360 गुणिले 5, 5 0 0, 6 पंचे 30ला 0, ह्याच्याले 3, 5 त्रिक 15 आणि 3 18. काय आला 1800. हा लसावी आला, मसावी काय आला 15. आता मग त्यांची आपल्याला बेरीज विचारलेली आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, तर 1800 मध्ये मसावी 15 मिळवावं लागेल. 1800 आणि 15 यांची बेरीज केली तर 1815. मग असा पर्याय कुठं आहे, तर पर्याय क्रमांक 2 म्हणजे बी आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूयात आपण 48वा प्रश्न. अ, ब, क, ड आणि ई मुख्य रस्त्यावरील 5 गावे आहेत. अ आणि क मधील अंतर 189 किलोमीटर आणि ब आणि ई मधील अंतर 297 किलोमीटर असेल, तर ब आणि ड मधील अंतर किती असेल असं आपल्याला
विचारलेलं आहे. तर आपल्याला लक्षात येईल की इथं अ, ब, क, ड, ई हे 5 गाव आहेत असं म्हटलेलं आहे. त्यातलं आपल्याला अ आणि क, कुठं आहे इथं आणि क कुठं आहे इथं, यामधील अंतर किती दिलेलं आहे 189. याच्यातले भाग किती झाले पाहूया. 1 2 3 4 5 6 आणि 7 भाग झालेत. म्हणजे 7 भाग बरोबर किती दिलेलं आहे आपल्याला 189 किलोमीटर. बरोबर. मग आपल्याला अगोदर एक भाग काढावा लागेल. एक भाग बरोबर काय असेल अंतर एक भागातील अंतर, तर 189ला 7ने भागावं लागेल. 7 दोन्ही 14 उरले 4 7 7 49 म्हणजे एक भाग म्हणजे किती आहे 27 किलोमीटर आहे. आपल्याला विचारलंय काय तर ब आणि ड मध्ये, ब कुठं आहे हे पाहिजे तर ब आहे आणि ड कुठं आहे इथं आहे. याच्यामधले भाग मोजूयात. 1 2 3 4 5 6 आणि 7च भाग आहेत बाळांनो. किती भाग आहेत 7च. मग 7 भाग आपल्याला माहित आहे. 7 भाग म्हणजे किती आहे 189. मग उत्तरच येणार आहे 189. पर्याय क्रमांक सी. आलं लक्षात. डायरेक्ट उत्तर लिहिलं म्हणून काही घाबरण्याचे कारण नाही. कसं अरे बाबानो मग पुन्हा आणखी एक कसं या 27ला 7 गुणावं लागेल पुन्हा 189 येईल. पण डायरेक्ट 7 भाग म्हणजे किती आपल्याला माहित आहे म्हणून उत्तर 189. यानंतर उदाहरण पाहूया 49. काय उदाहरण तर पहा. जर आपल्याला सांगितलेलं आहे जर 14,1,401.54 भागिले 32.9 बरोबर 42.6 तर 0.329 गुणिले 4.26 ची किंमत किती. हे पहा तुम्हाला मी बऱ्याच वेळा असं सांगण्याचा प्रयत्न केला परंतु ते तुमच्या गुणाकार आणि भागाकार आलं की लक्षात येत नाही. गुणाकारच्या लक्षात येतं, भागाकारचं लक्षात येतं. मग त्यावेळी काय करायचं आपण इकडचा विचार न करता गुणाकार असेल तर डायरेक्टली गुणाकार करा. चुकण्याचा प्रयत्न किंवा चुकू नका. उत्तर कसं बरोबर येईल डायरेक्ट गुणाकार करू शकता का नाही डायरेक्ट गुणाकार करू शकता करा. मग या ठिकाणी मी तुम्हाला याची उभी मांडणी करून दिलेली आहे. तर दशांशचिन्ह नाही असं समजून गुणाकार करूयात. साही फक्त गुणाकार करताना हातचा वगैरे विसरायचा नाही, चुकायचं नाही. 6 9 54 हातचे 5 6 2 12 आणि 5 17 हातचा 1 6 3 18 आणि 1 19 हातचा 1 6 0 0 1 ला 1. आता एक 0 देऊया एकक स्थानी. 9 2 18ला 8 हातचा आला 1 बे 2 4 आणि 1 5 बेत्रिक 6 आणि बे 0 0. आता 2 0 देऊयात. 4 9 36 हातचे 3 4 2 8 3 11 हातचा 1 4 3 12 आणि 1 13 ला 3 हातचा 1 4 0 0 1 ला 1. सरळ बेरीज करून घ्या सर्वांची. 4 ला 4 7 आणि 8 15 ला 5 हातचा आला 1 9 आणि 1 10 आणि 5 15 आणि 6 21 ला 1 हातचे 2 2 आणि 1 3 3 आणि 6 9 9 आणि 1 10 ला 0 हातचा आला 1 4 आणि इथं 1. आता दशांशचिन्हाच्या पुढे किती अंक होते पहा. 1 2 3 4 5 वरचे 3 खालचे 2 5 झाले. 1 2 3 4 आणि 5 सोडून इथं दशांशचिन्ह द्या. आपल्याला पाहावं लागेल 1.40154 असं कुठं आहे का पर्यायामध्ये दिलेलं. तर निश्चितपणे तुम्हाला पर्याय क्रमांक 1 मध्ये किंवा ए मध्ये दिसत आहे 1.400154 म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए. यानंतर पाहूया 50वे उदाहरण. मयूरकडे दुकानात 22 किलोग्रॅम 700 ग्रॅम मिठाई आहे व सौरभकडे दुकानात 32.5 किलोग्रॅम मिठाई आहे. पण त्यांना ऑर्डर पूर्ण करायला एकूण 69.750 किलोग्रॅम मिठाई हवी आहे. तर त्यांना अजून किती मिठाई लागेल हे पहा. त्यांना एकूण ऑर्डर कितीची द्यायची पूर्ण करायची आहे 69.750. यालाच आपण काय म्हणू शकतो तर 70 किलोग्रॅम 70 आलं लक्षात एवढे द्यायचे आहे. मग परंतु त्यांच्याकडं सध्या किती आहे तर मयूरकडं 22 किलोग्रॅम 750 ग्रॅम आणि सौरभकडं मात्र 32 किलोग्रॅम 32.5 किलोग्रॅम मिठाई आहे. मग ह्या दोघांकडे अगोदर किती आहे ते पाहूयात. म्हणजे
मयूर आणि मयूर कडे किती आहे तर पहा पॉईंटमध्ये लिहू शकतो किंवा किलोग्रॅम ग्रॅममध्ये. पॉईंटमध्ये लिहिलं तर 22 किलोग्रॅम म्हणजे पॉईंट 750 ग्रॅम. आणि सौरभकडे किती आहे सौरभ त्याच्याकडे आहे 32.5 म्हणजे हे 32 किलोग्रॅम 5 म्हणजे अर्धा म्हणजे 500 ग्रॅम एवढी मिठाई या दोघांकडे मिळून आहे. आलं लक्षात. मग आता यांची बेरीज करावी लागेल आपल्याला म्हणजे त्यांच्याकडे एकूण मिठाई किती आहे ते आपल्याला मिळेल. हे 0 5 7 आणि 5 12ला 2 हातचा आला 1 2 आणि 2 4 आणि 1 5 हातचा वगैरे नाही काही नाही म्हणजे त्यांच्याकडे एकूण मिठाई आहे 55 किलोग्रॅम 250 ग्रॅम मिठाई आहे. आता लक्षात जर घेतलं तुम्ही तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की त्यांना मात्र ऑर्डर कितीची पूर्ण करायची म्हणजे त्यांना 69 किलोग्रॅम 750 ग्रॅम मिठाई द्यायची आहे. पण त्यांच्याकडं उपलब्ध 55.25 किलोग्रॅम आहे. मग आपल्याला ते वजा करावं लागेल त्यातून म्हणजे आणखी कितीची गरज आहे ते लक्षात येईल. करूयात वजाबाकी. तर 0 5 मधून 5 0 7 मधून 2 कमी केले तर 5 दशांश चिन्हाला दशांश चिन्ह 9 मधून 5 कमी केले तर 4 आणि 1 म्हणजे 14 किलोग्रॅम 500 ग्रॅम एवढी मिठाई त्यांना आणखी हवी आहे. असं पर्याय पाहूयात. तर इथं 14.5 500 असं दिसतंय तुम्हाला 500 बरोबर. पण हे 0 नाही लिहिलं तरी चालतं म्हणजे 14.5 किलोग्रॅम असंही लिहिलं तरी चालतं. आणि असा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक ए मध्ये आहे म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए. अशा पद्धतीनं आपण आता इथं या व्हिडिओमध्ये आजच्या भागामध्ये 10 उदाहरणं सोडवलेली आहेत. यानंतर पुढील भागामध्ये पुढील उदाहरणं सोडवूयात. धन्यवाद.